नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील तमाम सर्व माता भगिनींसाठी, महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खुशखबर आहे। डिसेंबरचा हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा करण्याची प्रोसेस सुरू करण्यात येत आहे। सरकारकडून महिलांच्या अकाउंटला पैसे येत आहे। डिसेंबरचा हप्ता, या हप्त्यासंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट, सगळ्यात मोठी खुशखबर आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे। राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिलेली आहे। डिसेंबरच्या हप्त्याची ही खुशखबर आहे। डिसेंबरचा हप्ता जमा करण्यात येत आहे बहिणींच्या अकाउंटला। सविस्तर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या अगदी लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। तर चला मग वाट कशाची पाहताय, सबस्क्राईब करा आपले चॅनल आणि व्हिडिओला एक लाईक पण करा। तर सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची आनंदाची असणारी बातमी। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पाहू शकता। महिलांची गर्दी बँकांसमोर पैसे काढण्यासाठी, लाडकी बहीण योजनेचा हप्ता काढण्यासाठी राज्यातील महिलांची गर्दी बँकांसमोर। या अगोदर तुम्हाला खूप गर्दी पाहण्यास मिळालेली आहे। पैसे काढण्यासाठी असो किंवा KYC करण्यासाठी असो, बँकांसमोर महिलांच्या रांगाची रांगा तुम्ही पाहिलेल्या आहेत। लाडक्या बहिणींना हप्ते पडले की सरकारकडून त्या लगेच बँकांसमोर पैसे काढण्यासाठी गर्दी करतात पहा। त्याचबरोबर ज्या महिलांचं पोस्टात अकाउंट आहे, अशा पोस्टात अकाउंट असणाऱ्या महिलांसाठी देखील पोस्टाच्या खात्यात तुम्हाला पैसे आले की तिथेही तुम्हाला मोठ्याची मोठ्या रांगा पाहण्यास मिळतात पैसे काढण्यासाठी। परंतु सगळ्यांनाच एकाच दिवशी पैसे मिळत नाहीत। सगळ्यांना पैसे मिळण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागते पहा। लाडकी बहीण योजनेचे पैसे टप्प्याटप्प्याने वाटले जात आहेत। या अगोदर देखील हे पैसे सर्व महिलांना टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये पहा, लाडकी बहीण योजनेचे अगोदर 1,500 हजाराचे तुम्हाला हप्ते मिळाले। आता 2100 रुपयाच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असाल। 2100 रुपयाचाही हप्ता तुम्हाला मिळणार आहे। सरकारने लाडक्या बहिणींना खुश केलेलं आहे। निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींनी सरकारला खुश केलं, भरभरून असं मतदान केलं आणि त्यामुळे आता सरकारही बहिणींना खुशखबर देत आहे, खुश करत आहे। पहा, तुम्हाला संक्रांतीचं गिफ्टही सरकारने दिलेलं आहे। सरकार तुम्हाला संक्रांतीला 3000 रुपये एवढी रक्कम देत आहे। या अगोदर तुम्हाला भाऊबीजेला पैसे आले होते, त्याचबरोबर दिवाळीला देखील पैसे आलेले आहेत। दिवाळीला ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 रुपये आलेले आहेत। आता संक्रांतीला तुम्हाला 3000 देत आहे सरकार। संक्रांत गोड करण्यात येत आहे। बहिणींच्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत। पण ज्या महिलांना आणखीनही पैसे आलेले नाहीत, अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा महिलांसाठी महत्त्वाची सूचना, लवकरात लवकर तुमचं आधार DBT लिंक करून घ्या, जेणेकरून लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळेल। तुम्हाला देखील या योजनेचे पैसे मिळतील। योजना 5 वर्ष असणार आहे। 5 वर्षामध्ये एकूण पहा, तुम्हाला मोठी अमाऊंट जी आहे ती मिळणार आहे। वर्षाला 25,000 रुपये तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या निधीमधून मिळणार आहेत। त्यामुळे योजनेसाठी ज्या महिला पात्र असल्या आहेत त्या सर्व महिलांना पैसे मिळालेच पाहिजेत। महायुती सरकारने लाडक्या बहिणींना दिलेला आहे गिफ्ट। गेम चेंजर ठरलेली आहे योजना आणि याच योजनेमुळे सरकार आलेलं आहे निवडून। 150 रुपयावरून 600 रुपये वाढ 2100 रुपये हप्ता करण्यात आला। परंतु आता हा 2100 रुपये कधी मिळणार, हाही महिलांचा महत्त्वाचा प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर पहा। लाडक्या बहिणीला 2100 रुपये मिळणार आहेत। फक्त घोषणा केलेली नव्हती सरकारने, पैसे मिळणार आहेत। डिसेंबरचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, सोबतच 2100 रुपयेही मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा जो वाढवण्यात आलेला पैसा आहे, 2100 रुपये जे वाढवण्यात आलेले आहे तेही सर्व बहिणींना देण्यात येणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना आजच एक आनंदाची अशी बातमी दिलेली आहे, खुशखबर दिलेली आहे। बहिणींच्या हप्त्यासंदर्भात, प्रलंबित असलेल्या हप्त्यासंदर्भात महिलांना पैसे मिळालेले नव्हते, महिलांसंदर्भात देखील महत्त्वाची माहिती आहे।
लाडक्या बहिणींना सरकारने दिलेलं आहे गिफ्ट. हे गिफ्टही आपण पाहणार आहोत. दिवाळी बोनस तुम्हाला मिळाला आहे की नाही हेही कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. त्याचबरोबर ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही हप्ता आलेला नाही अशा महिलांनी देखील कमेंट करायची आहे आणि सोबतच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे की पैसे आले नाहीत. एकूण किती महिला आहेत हेही आपल्याला कळेल. ज्यांना पैसे आलेले नाहीत अशा महिलांसाठी काही करता येतं का हेही पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की मला 1 रुपयाही आलेला नाही, मला हे हप्ते आलेले नाहीत. ज्यांना आलेले आहेत त्यांच्यासाठी चांगलीच बातमी आहे, पण ज्यांना आलेले नाहीत अशा महिलांना देखील सपोर्ट झाला पाहिजे. त्यांना देखील योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्या जर पात्र असतील तर. कारण ही योजना महिलांच्या हितासाठी, कल्याणासाठी, आर्थिक स्वावलंबनासाठी सरकारने सुरू केलेली आहे. त्यामुळे प्रत्येक गरजू महिलेला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पैसे मिळाले आहेत की नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा. सोबतच डिसेंबरचा हप्ता महिलांना वाटप करण्यात येत आहे. डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती आजच सकाळी दिलेली आहे. स्वतः लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी माहिती दिलेली आहे. योजनेसंदर्भात महिलांसाठी खुशखबर दिलेली आहे. लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार असं प्रश्न विचारण्यात आला असता लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. योजना बंद झालेली नाही. लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे बंद होणार नाहीत हेही सोबतच त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत जेवढ्या महिलांना पैसे आलेले आहेत म्हणजे डिसेंबरच्या अगोदरच्या हप्त्यापर्यंतचे पैसे, ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंतचे पैसे तुम्हाला आले असतील, एखादा जरी हप्ता आला असेल तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा इथून पुढेही 5 वर्ष लाभ मिळणार आहे. कोणत्याही बहिणींना, कोणत्याही महिलेला, कोणत्याही माता भगिनींना वगळण्यात येणार नाही. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही आज माहिती माध्यमांना दिलेली आहे आणि नक्कीच ही तुमच्यासाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळणार आहेत आणि डिसेंबरचे जे पैसे आहेत हे टप्प्याटप्प्याने वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये पहा, अधिवेशन संपताच सर्व राहिलेल्या महिलांना जे आहेत ते पैसे जमा करण्यात येणार आहेत सरकारकडून. त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका. पैसे तुम्हाला 100% मिळतील. लाडकी बहीण योजनेचा स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना खुशखबर दिलेली आहे. तुम्हाला हप्ता मिळणार म्हणजे मिळणार. कुणालाही वगळण्यात येणार नाही. डिसेंबरचे पैसे तुम्हाला अधिवेशन संपताच अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहेत. आणि या योजनेसंदर्भात, डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात किंवा कोणतीही माहिती असेल या योजनेसंदर्भातली तुम्हाला पाहायची असेल तर लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल. सरकारी योजनांची नवीन माहिती आणि लाभ घेण्यासाठी, माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.